नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण 36 सब्जेक्ट नेम, विषय आणि शास्त्रांची नावे याविषयी जाणून घेणार आहोत. मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. हिंदी ही आपली राष्ट्रीय भाषा आहे. इंग्लिशला पण इंग्रजी म्हणतो. इंग्रजी ही द्वितीय भाषा म्हणून वापरली जाते. मॅथेमॅटिक्स म्हणजेच गणित. सायन्स म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये विज्ञान म्हणतो. याच्यामध्ये वैज्ञानिक गोष्टींचा अभ्यास केला जातो. जिओग्राफी म्हणजे काय तर भूगोलामध्ये नदी, समुद्र, त्याचबरोबर डोंगर, दरी, खोरी यांचा अभ्यास केला जातो. सिविक्स म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला नागरिक शास्त्र म्हणतो. याच्यामध्ये नागरी जीवनाबद्दल, नगररचना वगैरे याबद्दल अभ्यास केला जातो. फिजिकल एज्युकेशन म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला शारीरिक शिक्षण म्हणतो. याच्यामध्ये व्यायामाचं महत्त्व, त्याचे जे नियम आहेत त्या नियमांचा अभ्यास केला जातो. आर्ट म्हणजे काही कला, मग त्याच्यामध्ये चित्रकला असेल, पेंटिंग असेल किंवा इतर कलाकृती तयार करणे असेल, याचा जो अभ्यास असतो यात केला जातो. इन्व्हायरमेंट म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण पर्यावरण म्हणतो. यामध्ये परिसराचा अभ्यास केला जातो. इकॉनॉमिक्स म्हणजे आपण त्याला मराठीत अर्थशास्त्र म्हणतो. यामध्ये देशाची जी आर्थिक बाबी आहेत त्या बाबींचा अभ्यास केला जातो. फिजिक्स म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये भौतिकशास्त्र म्हणतो. याच्यामध्ये वस्तू, त्याचे प्रमाण, वेळ, अंतर यांचा अभ्यास केला जातो. केमिस्ट्री म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण रसायनशास्त्र म्हणतो. याच्यामध्ये रसायनांचा अभ्यास केला जातो. बायोलॉजी म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण जीवशास्त्र म्हणतो. त्याच्यामध्ये वनस्पती, प्राणी यांचा अभ्यास केला जातो. बॉटनी म्हणजे काय तर वनस्पतीशास्त्र. या शास्त्रामध्ये वनस्पतीचा अभ्यास केला जातो. झूलॉजी म्हणजे काय तर प्राणीशास्त्र. यामध्ये प्राण्यांविषयी माहिती असते, प्राण्याचा अभ्यास केला जातो. आर्किटेक्चर्स म्हणजे काय तर वास्तुशास्त्र. ह्याच्याबद्दल वास्तूबद्दल अभ्यास केला जातो. मेटॉलॉजी म्हणजेच काय तर मेटॉलॉजी म्हणजे धातू विद्या. ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय खगोलशास्त्र. यामध्ये चंद्र, सूर्य, तारे, ग्रह यांचा अभ्यास केला जातो. ॲस्ट्रोलॉजी म्हणजे फल ज्योतिषशास्त्र. त्याच्यामध्ये मेट्रोलॉजी म्हणजे काय तर हवामानशास्त्र. याच्यामध्ये वाऱ्याचा वेग, दिशा किंवा वादळाची दिशा याबद्दल अभ्यास केला जातो. अल्जेब्रा म्हणजेच बीजगणित. जॉमेट्री म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये भूमिती असं म्हणतो. जिओलॉजी म्हणजे काय त्याला आपण भूरचनाशास्त्र म्हणतो. याच्यामध्ये जमिनीची जी भूरचना असते किंवा जमिनीचा गर्भाशय असतो त्याचा अभ्यास केला जातो. खडकाची रचना, खडकाचे प्रकार याचा त्यामध्ये अभ्यास केला जातो. सोशॉलॉजी म्हणजे काय त्याला आपण समाजशास्त्र म्हणतो. याच्यामध्ये समाजामध्ये असलेल्या त्रुटीबद्दल अभ्यास केला जातो. सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र म्हणतो आपण त्याला. सायकोलॉजीची स्पेलिंग पी नी स्टार्ट होते, परंतु आपण उच्चार करताना सायकोलॉजी करतो. सायकोलॉजी म्हणजे मानवाच्या त्रुटी, दोष, गुणांचा म्हणजे त्याच्या स्वभावाचा अभ्यास केला जातो. फॉरेस्ट्री म्हणजे काय तर वन संवर्धन शास्त्र. यामध्ये जंगली प्राणी किंवा जंगलामध्ये असलेल्या ज्या वनस्पती आहेत त्याचा अभ्यास केला जातो. फनेटिक्स म्हणजे काय तर मराठीमध्ये आपण त्याला भाषा उच्चार शास्त्र म्हणतो. म्हणजे भाषाचा उच्चार कसा केला जातो या संबंधी त्यात अभ्यास केला जातो. लिग्नेटिक्स म्हणजे काय तर त्याला भाषाशास्त्र म्हटलं जातं. डायटिक्स म्हणजे काय तर आहारशास्त्र म्हणतो. याच्यामध्ये आहाराविषयी माहिती घेतली जाते. हॉर्टिकल्चर्स म्हणजे काय भाजीपाला, फळे, फुले पिकवण्याविषयी याच्यामध्ये माहिती असते किंवा याच्याबद्दल माहिती दिली जाते. पॉलिटिक्स म्हणजे त्याला राज्यशास्त्र म्हणतात. त्याच्यामध्ये राजकीय दृष्ट्या
अभ्यास केला जातो, राजकारणाबद्दल माहिती असते. फिलॉसॉफी म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये तत्वज्ञान याविषयी माहिती असते. लॉजिक म्हणजे तर्कशास्त्र म्हणतो. वेगवेगळ्या विषयाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी अनेक लॉजिक्स लावले जातात. संस्कृत ही आपल्या वेद, वाङ्मय ह्याच्यामध्ये वापरली जाणारी भाषा आहे. थँक्यू. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला की नोटिफिकेशन मिळेल.